बरेच जण म्हणतात स्पर्धा खूप वाढलीये, खूप कष्ट घ्यावे लागणार. पण आम्ही म्हणतो स्वतःची स्पर्धा केली तर काय मस्त ना. स्वतःचं बेस्ट व्हर्जन म्हणजे उत्कृष्ट आवृत्ती तयार होईल आणि त्यासाठी खूप नाही पण थोडेच कष्ट घ्यावे लागतील. म्हणजे कसं तर पहा हा, शरीराला पोषक आहार मिळतो तो अन्नातून आणि बुद्धीला पोषक ज्ञान मिळतं ते वाचनातून. मग मित्रांनो, तुमच्या सर्वांगीण विकासाला पोषक वातावरण मिळतं ते आपलं या शाळेत. म्हणूनच तर आम्ही आलोय आपल्या भेटीला. मी आरजे रेश्मा आणि स्मितीन ब्रिज आपलं स्वागत करतोय शाळेबाहेरच्या शाळेत. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य समावले आहे. वा, प्रतिज्ञा तर म्हटलीच आहे. मग आता सर प्रार्थना पण म्हणूया. चेतना विश्वास दे.
शाळेची छान सुरुवात झाली स्मितींची. मग आता आपण बालवर्गासाठी काय अभ्यास दिला होता बरं? आपण आपल्या बालवर्गातल्या मुलांना रेश्मा जो अभ्यास पाठवला होता त्यात पालकांना असं सांगितलं होतं की मुलांना वर्तमानपत्र द्या, त्यात एखादे अक्षर शोधायला सांगा. म्हणजे उदाहरणार्थ ब अक्षर, आणि जर ते अक्षर सापडलं तर त्याला मुलांनी गोल करायचं. तर अशा प्रकारचं काम आपण आपल्या बालवर्गातल्या मुलांना सांगितलं होतं. त्यांच्या पालकांनी त्यांच्याबरोबर नक्कीच हे काम केलेलं असेल. तर त्यांच्याच पैकी आपण आता बोलणार आहोत स्वरा समरीत या 5 वर्षाच्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव पाथरी, तालुका पवनी, जिल्हा भंडारा इथली. तिच्याशी बोलूया आणि तिची आई पल्लवीताई यांच्याशी बोलूया आणि समजूया ना की कोणती कोणती अक्षरं त्यांना सापडली आहेत वर्तमानपत्रामध्ये. हॅलो पल्लवीताई. हॅलो मॅम. पल्लवीताई नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही? छान आहे मी. आणि कसा चाललाय स्वराचा अभ्यास? छान सुरू आहे. स्वराला रोज अभ्यास मिळतोय वेळेत? शाळेबाहेरच्या शाळेमधून मेसेज येत आहेत? हो येतात. अच्छा. आणि हे मेसेज टेक्स्टच्या माध्यमातून येत आहेत की व्हॉट्सअपच्या माध्यमातून? व्हॉट्सअप वरून येतात. बर बर. पल्लवीताई, तुम्ही स्वराला गोष्टी सांगता का? हो सांगते. वा. आणि कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही आतापर्यंत आम्ही पाठवलेले खेळ खेळलेला आहात? ती पेपरचे कात्रण वगैरे करते आणि गोळा करून ते मोजत असते. अच्छा. आणि रंग ओळख वगैरे आहे, तिला चित्र वगैरे काढते. वा छान. अच्छा. बर, मग तिच्याशी तर आम्ही बोलूच, पण स्वरामध्ये एखादी चांगली गोष्ट जी तुम्हाला फार आवडते ती कोणती? तिला एखादी वस्तू म्हणजे शिकवलं कोणतं नाव वगैरे तर ती पूर्ण स्पेलिंग वगैरे नाव पूर्ण पाठांतर केल्याशिवाय ती राहत नाही. छान अभ्यास कर, ऐकून घेते पूर्ण. वा खूप छान. मग आम्ही तिच्याशी बोलू का? हो ठीक आहे सर. हॅलो स्वरा. हॅलो. कशी आहेस? छान आहे. बर, काय करत होतीस? मी अभ्यास करत होती. बर, आणि तुला रेश्माताईंशी बोलायचं आहे ना? हो. बर. हाय स्वरा, कशी आहेस तू? छान आहे. स्वरा, रोज तुला अभ्यास करताना मजा येते का ग? हो. व्हेरी गुड. स्वरा, मला सांग, तुला जो आम्ही काल अभ्यास पाठवला होता खेळ, ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की वर्तमानपत्रामध्ये म्हणजे पेपरमध्ये ब अक्षर शोधायचं, तर ते तू शोधलंस का? हो. किती वेळा सापडलं तुला ते अक्षर? बहुत वेळा सापडलं. वा. आणि मग तुला ते करण्यामध्ये तुझ्याबरोबर कोण खेळलं? मम्मी सोबत खेळली. वा छान, मस्त. आणि तुला सांग, तुला काय करायला आवडतं? चित्र काढायला आवडतं, गाणी म्हणायला आवडतं, काय करायला आवडतं? गाणी म्हणायला. अरे वा, मग आम्हाला गाणं म्हणून दाखवतेस का एखादं? म्हण ना. ऊपर चन्ना गोल गोल, नीचे धरती गोल गोल, पापा के पैसे गोल गोल, मम्मी की रोटी गोल गोल, दादाजी की घड्याळ गोल गोल, मम्मी गोल, तुम्ही गोल, साडी दुनिया गोल भेटल. अरे वा. मस्त. स्वरा, तुझा आवडता रंग कोणता? पिंक. अरे वा, खूप छान. अच्छा, तू आता अंगणवाडीमध्ये जात नसशील ना? नाही. मग तुला अंगणवाडीची आठवण येते का? हो. मग तू काय करतेस? खरी तब्येत असते. व्हेरी गुड, छान, मस्त. अच्छा, आणखीन एक आम्हाला सांग, तुझ्या गावाचं नाव काय? पाथरी. गुड. काय छान आहे तुमच्या गावामध्ये? मंदिर आहे. मंदिर. वा, खूप छान. आम्ही येऊ एकदा गावामध्ये तुझ्या. चालेल. छान, तुझ्याशी बोलून खूप मजा आली. तुला आवडलं का? बर, चालेल. बाय बाय. नमस्कार पल्लवीताई. नमस्कार सर. छान वाटलं तुमच्याशी बोलून. ठीक आहे सर. थँक्यू. बाय. बाय बाय. छान गाणं म्हटलं स्वराने. पापा का पैसा गोल गोल, मम्मी की रोटी गोल गोल. हे छान आहे रेश्मा, पण मला थोडस ह्या गाण्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम लक्षात येतो नेहमी.
आणि त्यावरून मला असं वाटतं की आपली जी बडबड गीतं आहेत, बालगीतं आहेत किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आजवर आपण मुलांना सांगत आलोय त्यांमध्ये थोडासा बदल करण्याची गरज आहे. म्हणजे कसा? म्हणजे असं आहे की आता ह्याच गाण्याचं उदाहरण घेऊन मी तुला सांगतो की रोटी किंवा चपाती, भाकरी याचा संबंध मम्मीशी लावलाय, आईशी लावलाय, आणि पैसा ह्या सगळ्याचा संबंध पप्पांशी लावलेला आहे. हा म्हणजे सर्वसामान्यपणे आपल्या समाजामध्ये असं जरी चित्र दिसत असलं तरी आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये हे बिंबवतो की पैसा कमवण्याचं काम हे अमक्याचं आहे आणि रोटी किंवा भाकरी किंवा स्वयंपाक करणं हे अमक्याचं आहे. का ते कधी कधी आपण बदलूही शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे आपले पूर्वग्रहित दूषित अशा सगळ्या जे प्रकार आहेत ते आपण थोडेसे बदल करायला पाहिजेत. आणखीन एक उदाहरण देतो की उदाहरणार्थ आपण जॉनी जॉनी येस पापा वगैरे असं बालगीतं म्हणवतो. चबी चिक्स, डिम्पल चिन, कर्ली हेअर आणि ब्लू आईज, ही सगळी इंग्रज प्रांतातली, अमेरिकन आणि इंग्रज कॉन्टेक्स्ट मधली ही सगळी गाणी आहेत. ती शिकायला काही हरकत नाही, म्हणजे मला त्याचा विरोध नाहीये मला करायचा. पण मला हे सांगायचं आहे की आपल्या मुलांना आपल्या कॉन्टेक्स्टचं जर आपण शिकवलं, आपल्या परिसरातलं जर शिकवलं तर ते पहिल्या वेळेला त्यांना चटकन लक्षात येतं. आणि म्हणून एखादी नवीन संकल्पना आपण त्यांना सांगत असतो तेव्हा अशा प्रकारे जर आपल्या परिसरातल्या गोष्टींचा आधार घेऊन शिकवलं तर जास्त फरक पडतो. आणि म्हणून मला वाटतं की एकंदरीतच आपण आपल्या बालगीतांचा, बडबडगीतांचा, गोष्टींचा थोडासा आढावा घ्यायची गरज आहे आणि त्याच्यात जर असे छोटे मोठे बदल घडवता आले तर जास्त चांगलं होईल. आणि जो काही भेदभाव आपण आपल्या मुलांच्या मनावर बिंबवतोय त्याची गरज राहणार नाही. मला इथे आणखीन थोडं स्पष्टीकरण द्यावंसं वाटेल, कारण आम्ही आमच्या बालवर्गातल्या, अंगणवाडीतल्या आणि शाळेतल्या मुलांना नेहमी एक काम सांगतो ज्यात त्यांना मी असं सांगतो की एखाद्या अंतराळवीराचं, पोलिसाचं किंवा डॉक्टरचं असं चित्र काढायला जेव्हा आम्ही त्यांना सांगतो तेव्हा बहुतांशी मुलं ही पुरुषांची चित्र काढतात. कारण त्यांच्या मनात ते बिंबवलेलं आहे की ही कामं फक्त पुरुषांची आहेत. मला असं वाटतं की हा भेदभाव त्यांच्या मनातनं जर जायचा असेल तर त्यांना स्त्रियांनी सुद्धा अंतराळवीर झालेल्याची उदाहरणं, डॉक्टर झालेल्याची उदाहरणं त्यांच्यापर्यंत पोचवली पाहिजेत. आणि म्हणजे मग ती सहजता त्यांना लक्षात येईल की हे कोणीही करू शकतं, जो कोणी मेहनत घेईल तो या पदावर जाऊ शकतो. इतकी आत्मविश्वास आपण त्यांच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. आणि तेच सगळं आपल्या गाणी, गोष्टी यांच्यामधनं होत असतं. आणि म्हणून आता आपण एक छानशी गोष्ट गोल गोल गोलू ही ऐकणार आहोत, पण ती हिंदीतनं ऐकणार आहोत बरं का. ओके. गोल गोल हम सब खेले गोल गोल, हमारा छाता है गोल गोल, सूरज भी दिखता है गोल, आधा चांद भी दिखता गोल गोल, उल्लू की आंखें देखो वे भी हैं गोल गोल, खरबूजा, सेब, छोटा नींबू ये सब भी हैं गोल गोल, मिठाइयाँ भी हैं गोल गोल, चीते और हिरन के शरीर पर बिंदी भी है गोल गोल, बच्चों की गेंद है गोल गोल, रिंग भी है गोल गोल, पहिया घूमता गोल गोल, कभी कभी कॉपी पर भी दिखता है गोल गोल. मस्त होती गोष्ट. वाह. मेहनत तो हम सबको करनी ही पड़ती है, उसके बिना कोई चारा ही नहीं. मग नितीन जी, 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच बरीच मेहनत घेतलेली असणार आहे अभ्यासासाठी. मग आपण काय अभ्यास दिला होता त्यांना नक्की? आपण जो 3री ते 5वीच्या मुलांना अभ्यास पाठवला होता तो थोडा गमतीशीर होता. पावसाळ्यात आकाशात जमलेल्या ढगांचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात करा असा आपण अभ्यास पाठवला होता. आता सर्वसामान्यपणे मुलांनी त्याचं वर्णन करणं हे म्हणजे आलंच, त्यात काही विशेष नाही, कारण आपण सगळं बघतोच आकाशामध्ये ढग कसे असतात. पण आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत तो चैतन्य साधले
हा राहणारा आहे गगनबावडा नावच्या ठिकाणचा, जे अतिशय उंच ठिकाण आहे आणि तिथून म्हणजे ढगातच आहे ते ठिकाण. तर अशा ठिकाणच्या या चैतन्य सोबत आपण बोलणार आहोत आणि हा अभ्यास त्याने कसा केला आणि त्याचं ढगाचं वर्णन आपल्यापेक्षा किती वेगळं आहे हे आता आपण समजून घेऊया. त्याच्याशी बोलूया आणि त्याचे बाबा भालचंद्रजी यांच्याशी सुद्धा बोलूया. हा राहणारा आहे गगनबावडा, तालुका, जिल्हा कोल्हापूर इथला. तर ऐकूया त्याचं काय म्हणणं आहे ढगांबद्दल. ओके. भालचंद्रजी नमस्कार, तुमचे शाळेबाहेरची शाळा या रेडिओ कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार भालचंद्रजी, चैतन्यबद्दल आम्ही बोलूच तुमच्याशी, पण कोल्हापूरमध्ये गगनबावडा मध्ये तुम्ही राहता आणि कोल्हापूर मधून या कार्यक्रमात सहभागी झालेले तुम्ही प्रथम आहात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम आता मोठ्या प्रमाणावर लागू केलेला आहे आणि सुरू झालेला आहे. तर तुम्हाला ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत अभ्यासाचे मेसेज शिक्षकांच्या मार्फत येत आहेत का? होय येत आहेत. आणि मग चैतन्य ते अभ्यासाचे मेसेज आल्यावरती कसं तुमच्याकडे येतो मेसेज आणि मग तो तुम्ही चैतन्यला सांगता का? होय. आणि व्हॉट्सअप वरून येत आहेत की SMS मधून येत आहेत? व्हॉट्सअपद्वारे येतात. बर. मला आणखीन हेही विचारायला आवडेल भालचंद्रजी की आता सध्या शाळा बंद आहेत, पण तरी सुद्धा अशा प्रकारे सरकार आणि वेगवेगळ्या संघटना, शिक्षक प्रयत्न करतायत की आपल्या मुलांपर्यंत अभ्यास पोचावा आणि त्यांना शिकतं ठेवावं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे हा. बर. सर्व मुलांना त्याचा फायदा होईल. शाळा बंद असताना सुद्धा मुलांना एक अभ्यासाची आवड निर्माण होते त्याच्यामुळं. बरोबर आहे. आणि आमचा मुलगा पण त्यामुळे अभ्यास करतो आणि बाकीची मुलं पण त्यामुळे अभ्यास करतील. भालचंद्रजी, आपण काय करता व्यवसाय? मी पौरोहित्य करतो. अरे वा, अच्छा. मग तर चैतन्याला सुद्धा मंत्रपठण किंवा स्तोत्र वगैरे येत असतील, तोंडपाठ असतील? हो येतं त्याला थोडंफार. रामरक्षा, अथर्वशीर्ष वगैरे येतं त्याला. अरे वा, छान. मग आम्ही चैतन्याशी बोलू का? हॅलो, नमस्कार. नमस्कार चैतन्य, कसा आहेस? बरं आहे. काय करत होतास? काय ना, आता जरा ते पाठ करत बसलेलो. अच्छा, ओके. अच्छा, आम्हाला सांग तुझ्या शाळेचं नाव आधी काय आहे आणि तू कितवीला आहेस? माझ्या शाळेचं नाव परशुराम विद्या मंदिर गगनबावडा. मी 5वीत शिकतो. अरे वा, छान. आणि गगनबावडा या गावाबद्दल फार ऐकलंय आम्ही, तर तू आम्हाला त्याची माहिती सांगशील का? काय आहे विशेष या गावाचं? गगनबावडा गाव हे निसर्गरम्य आहे. उंचावर आहे आणि तिथे अतिशय भरपूर पाऊस पडतो. अच्छा. मग आम्ही जो काल तुला अभ्यास पाठवला होता, ज्यात विचारलं होतं की पावसाळ्यात आकाशात जमलेल्या ढगांचं चित्र कसं असतं, त्याचं वर्णन करून तू आम्हाला सांगशील का तुझ्या शब्दात? हो, सांग बरं. मे महिना संपत आला की हवेत खूप उष्णता वाढते. अंगाची लाही लाही होते. घामांच्या धारांनी आंघोळत होते. कधी एकदा पाऊस सुरू होतो. त्याची सर्व चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. पशुपक्षी, वृक्ष, अगदी धरती माता सुद्धा पावसासाठी आतुर असते. एकदाचा जून महिना उजाडतो. ध्रुव नक्षत्र सुरू होण्याच्या आधीच आकाशात ढगांची गर्दी सुरू होते. एकापेक्षा एक आवाढव्य काळे कुट्ट ढग जमू लागतात. गगनबावडा, पन्हाळा यासारख्या उंच ठिकाणी तर ढग जमिनीवर उतरू लागतात असे दृश्य दिसते. वाटते ही गेट टुगेदर आहे की काय असे मला वाटते. थंडगार वारे वाहू लागतात. पाण्याने ओथंबलेले ढग गळू लागतात. आला पाऊस आला असे म्हणून लहान थोर आनंदाने नाचू लागतात. हत्तीचा कळप यावा तसे एकामागून एक ढग पुढे सरकत असतात. झो झो पाऊस पडू लागतो. जणू हत्तीच्या सोंडीतून धरती मातेवर अभिषेक सुरू होतो. धरणी माता, झाडे, वेली, शेते ढगातून होणाऱ्या वर्षावाने वाहून निघतात, तृप्त होतात. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ती वर जाते. त्यापासून ढग निर्माण होतात. त्यांना थंड हवा लागल्यावर पुन्हा सर्वत्र पसरतात. निसर्गाचे हे चक्र वर्षानुवर्षे असे सुरू आहे. वा, खूप छान माहिती गोळा केली आहेस. कोणी कोणी मदत केली तुला माहिती गोळा करायला? माझे सर्व शिक्षक, आजोबा, बाबा, आई, दादा. अरे वा, खूप छान, मस्त. चैतन्य, तुझा दादा कितवीला आहे? आणि वीड पाठशाळेत. संस्कृत पाठशाळेत का? बर, शाळेत.
छान. अच्छा, बाबांनी सांगितलं की तुला सुद्धा स्तोत्र वगैरे येतात. कुठलं स्तोत्र येतं तुला? मला रामाचं स्तोत्र येतो. बर, म्हण बरं. एवढं मोठं पाठ आहे. थोडस म्हण. श्री गणेशाय श्री रामचंद्र मंत्र वंशकर्षी श्री सीतारामचंद्र देवता अनुष्ठंड सीता शक्ती देवन हनुमानी गीलगम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जते विनियोगात् ध्यानं ध्यायेदानुवहं धृतशरणं सम्बद्धपन्मात्मस्थं ईतं वासुवसानं नवगमल्लिलस्तरदिनेत्रं धर्मं रामाङ्करुदुसितामुखमलिमलोचनं नीरावं नानालङ्कारदीपं रामन्दनो रामचन्द्रं इति ध्यानं मधुरं भूता महापातकनाशनं. मस्त रे, मस्त, छान. चैतन्य, तुला मोठं होऊन काय बनायला आवडेल? मला मोठं होऊन संस्कृत शिकून दादासारखं व्हायला आवडेल. अरे वा. अच्छा, तू पण पौरोहित्य करणार नंतर? हो. खूप छान. ओके, गुड गुड गुड. तुझ्याशी बोलून आणि तुझ्या बाबांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं? मला पण छान वाटलं. चालेल, मग आपण काही दिवसांनी पुन्हा बोलू. ओके, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाय बाय. थँक्यू. वाव, मस्त, छान वर्णन केलं चैतन्यांनी. आणि स्मितींजी, त्याला पौरोहित्यामध्येच पुढे करिअर करायचं आहे आणि त्याचं बाळकडू त्याला आत्ताच घरातून मिळतंय. ही खूप छान गोष्ट आहे. हो ना. आणि रेश्मा, आपण नेहमी म्हणतो की आपल्या पालकांकडनं, आपल्या कुटुंबाकडनं आपण वारसा घेत असतो, बरंच काही शिकत असतो. चैतन्याशी बोलल्यानंतर ते जास्त स्पष्ट झालं की तो किती स्पष्ट आहे त्याच्या भूमिकेसाठी. मला इथे सांगायला सर्वांना आवडेल की पालक म्हणून आपली जबाबदारी फार महत्त्वाची असते. ती 3 कारणांसाठी असते. आपण आपल्या मुलांचा शारीरिक विकास करण्यामध्ये मदत केली पाहिजे. म्हणजे त्याकडे आपलं पालक म्हणून मुख्य लक्ष असलं पाहिजे की त्यांचं स्वास्थ्य चांगलं आहे, त्यांची वाढ चांगली होते आहे, त्यांना काही आजार नाही ना. ही एक महत्त्वाची बाब आहे. दुसरं आहे की त्यांचं सामाजिक कौशल्य वाढतंय, त्यांचा भावनिक आणि सामाजिक विकास होतो आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या मुलांचा शाळेचा किंवा अभ्यासाची तयारी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि मग पुढे मोठी होतात तेव्हा त्यांचं करिअर आलं, त्याबद्दलची माहिती आली. त्यामुळे पालक म्हणून आपल्याला ह्या 3 भागांबद्दल थोडीफार तरी माहिती आपण प्राप्त केली पाहिजे. तर अभ्यासाबद्दल आपण नेहमी बोलतो, सामाजिक आणि भावनिक कौशल्याबद्दल सुद्धा आपण नेहमी बोलतो. मला वाटतं शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी जे महत्त्वाचं काम आपण पालक म्हणून करतो ते म्हणजे आपल्या मुलांना अन्न खाऊ घालतो. आता ह्या अन्न पदार्थामध्ये नेमके कोणते कोणते अन्न घटक असतात हे तुम्हाला माहिती आहे का? तर आपण आपल्या 6वी ते 8वीच्या मुलांना हाच अभ्यास पाठवला होता रेश्मा. आणि म्हणून अन्न पदार्थामधून कोणकोणते अन्न घटक मिळतात याबद्दल आता आपण आणखी माहिती समजून घेऊया. ओके. अन्न पदार्थांची सुरक्षा. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण अन्न पदार्थांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाते याविषयी जाणून घेणार आहोत. आता मला सांगा की तुम्ही सगळे रोज शाळेत येताना डबा का घेऊन येता? सर, आम्हाला भूक लागते म्हणून. अगदी बरोबर. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मुख्य गरजा आहेत. हे अन्न ग्रहण केल्याने आपल्या शरीरातील कार्य करण्याची क्षमता वाढते. आपल्याला अन्नातून ऊर्जा मिळते. आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आपण निरोगी राहतो. पण हे अन्न म्हणजेच आपला आहार हा समतोल असणे गरजेचे असते. आणि तो समतोल राहण्यासाठी आपल्या अन्नामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ, पाणी या सर्वांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. आता हा तक्ता पहा. यामध्ये कोणत्या पदार्थातून हे अन्न घटक मिळतात याची माहिती दिली आहे. मुलांनो, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही तृणधान्ये आहेत. या तृणधान्यांतून आपल्या शरीराला कर्बोदके मिळतात आणि कर्बोदकांमुळे आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते आणि आपलं शरीर कार्यक्षम बनतं. तसेच कडधान्ये, सर्व डाळी, मांस, दूध या सर्व अन्नपदार्थांतून आपल्याला मिळणारा घटक म्हणजे प्रथिने. शरीराची वाढ होण्यासाठी प्रथिनांची खूप आवश्यकता असते
ही प्रथिने आपल्या शरीराची होणारी झीज भरून काढतात आणि शरीराची वाढ करण्यास मदत करतात. तिसरा पदार्थ म्हणजे तेल, तूप, लोणी इत्यादी. आपल्या रोजच्या अन्नात आपण नेहमीच तेलाचा वापर करतो आणि या वापरातून आपल्या शरीरास स्निग्ध पदार्थ मिळतात. या स्निग्ध पदार्थांपासून आपल्या शरीराला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. तसेच फळे आणि भाज्या यांच्यापासून आपल्या शरीराला खनिजे व जीवनसत्वे मिळतात. भाज्या आणि फळे हे तंतुमय पदार्थ आहेत. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे आणि शरीराच्या जीवनावश्यक कार्य पार पाडण्यासाठी या जीवनसत्वांचा आणि खनिजांचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पदार्थातून आपल्या शरीरास पोषक घटक मिळतात. बच्चे कंपनी सोप्या सोप्या पद्धतीमुळे तुमच्या मनातल्या विषयांचं, अभ्यासाचं आकाश नक्कीच मोकळं झालं असेल. पुढल्या भागात पुन्हा जोमाने भरभरून शिकूया, छान छान वाचूया आणि शाळेला रेकॉर्डिंग पाठवूया 966312904 या क्रमांकावर. आता मात्र इथेच थांबूया. थोडा अभ्यास, थोडी मस्ती सुरूच ठेवा. टेक केअर. बाय बाय. नमस्कार.